2026 T20 वर्ल्ड कप कदाचित इंडिया जिंकेल, कदाचित ऑस्ट्रेलिया जिंकेल. तुझी आवडती ऑब्व्हियसली पाकिस्तान पण जिंकू शकते, आफ्रिका जिंकू शकते, न्यूझीलंड जिंकू शकते, बांगलादेश जिंकू शकली असती, पण ते आले नाही, त्यांना येऊ दिलं नाही ऍक्च्युअली. नाही ते वर्ल्ड कप जिंकलेच असते. तर मला वाटतं की कोणीच जिंकेल, पण ऍट द एंड ऑफ दिस वर्ल्ड कप मला वाटतं क्रिकेट पुढे जाणार आहे का. असं तू आरसीबीच्या भाषेत का बोलायला लागला त्याच्याने? तर मला असं वाटतं की या वर्ल्ड कपला एक खूपच मोठा डिसिजन घेतला गेला होता की 20 टीम्स आणल्या गेल्या होत्या वर्ल्ड कप साठी, आणि त्याबद्दल खूप लोकांचं असं म्हणणं. 5 ग्रुप आहेत ना? हा 5 ग्रुप आहेत, 4 ग्रुप आहेत, 5-5 4 ग्रुप्स आहेत. तर खूप लोकांचं आधी असं म्हणणं होतं की बोरिंग मॅचेस होतील, मिनोजच्या मॅचेस काय बघायच्या वगैरे वगैरे वगैरे, असं सगळं होतं. बट राईट फ्रॉम द वर्ड ग्रो, एकदम स्टार्टच्या मॅच पासून ते अगदी आज जो काय नवीन शब्द आणलाय, राईट फ्रॉम द वर्ल्ड गो, राईट फ्रॉम द वर्ल्ड कप गो, त्या मॅच पासून ते अगदी ह्या मॅच पर्यंत, म्हणजे आता जी मॅच पहिली पाकिस्तान नेदरलँडची जी मॅच असेल तिथपासून ते अगदी कालची इंडिया नामिबिया पर्यंत तू बघशील तर मिनोच्या आपापसातल्या मॅच असतील त्या ठीक आहेत, पण बाकी सगळ्या मॅचेस मध्ये नॉट एज ऑफ द सीट, पण ॲटलिस्ट तुला क्रिकेट बघायला मजा आली. बरोबर. काल इंडियाच्या मॅच मध्ये पण तेच झालं. मध्ये त्यांनी लिटरली 5 ओव्हर मध्ये 20 रन देऊन 2 विकेट काढल्या होत्या इंडियाच्या, आणि घुसवली होती. इरास्मस बॉलिंग टाकत होता. खरं, इंडियाने उस्मान तरीची प्रॅक्टिस काल करून घेतलेली. तर मला वाटतं पण त्याच्यावर उस्मान सॉरी कंटिन्यू नंतर. तर मला वाटतं की ती कालची मॅच बघ, भले नमिबिया हरले असेल, पण तुला इन जनरल क्रिकेट बघायला बोर नाही, वन साइडेड मॅचेस नाही होतात. जरी त्या मिनोज बरोबर असतील, जरी त्या असोसिएट मेंबर्स बोलूया आपण त्यांना आता, बरोबर मिनोज बोलणं आता जरा मला चुकीचं वाटतंय त्यांना, कारण की नेदरलँड जशी खेळली पाकिस्तान बरोबर, आपल्याला कोणी क्रिकेट एक्सपर्ट एक्झॅक्टली, आणि साऊथ आफ्रिका जशी खेळली अफगाणिस्तान बरोबर. हा एक्झॅक्टली. आणि पण मला अफगाणिस्तानचं तेच नाही कळत आहे. अफगाणिस्तान ऑब्व्हियसली खूप बेटर आहे टीम बांगलादेशपेक्षा, कदाचित पाकिस्तान आणि श्रीलंकेपेक्षा, पण पाकिस्तानपेक्षा बेटरच वाटतं. तर ह्यापेक्षा बेटर असू शकते टीम ती, पण मला वाटतं की दे हॅव टू सीज द मुवमेंट्स. अशा ज्या मॅचेस ते घालवतात. एक्झॅक्टली, आपण लास्ट व्हिडिओमध्ये पण तेच बोललो की हे सगळे लोक चांगले खेळतात, पण मोठ्या टीम्स त्यामुळेच पुढे की तुला अंडर प्रेशर तुला काम आणि कंपोस्ट कसं राहतं हे मोठ्या टीम्सना जास्त चांगलं माहिती, आणि ते जास्त कन्सिस्टंटली करतात, त्यामुळे त्या जास्त सक्सेसफुल आहेत. इंडिया, ऑस्ट्रेलिया म्हण, किंवा साऊथ आफ्रिका, इंग्लंड, ज्या काही मोठ्या टीम्स आहेत त्या, जेव्हा की नेदरलँड्स हे खूप मोमेंट्स मध्ये चांगले खेळून जातात. काल नामिबिया जसं बोललं की 5 ओव्हर चांगले टाकले त्यांनी, पण मग नंतर हार्दिक पांड्याने येऊन मारलं, परत शेवटच्या 2 ओव्हर त्यांनी चांगले टाकलं. सो जी कन्सिस्टन्सी हवी असते ती तेवढी दिसत नाहीये, म्हणूनच मोठ्या फॉर्मॅटमध्ये ते काहीच नाही करू शकत ना, वन डे मध्ये किंवा टेस्ट मध्ये. एक्झॅक्टली, म्हणून मला वाटतं की ह्या टीम्ससाठी खास T20 फॉर्मॅट बनलाय. सो काय म्हणतो, आणि क्रिकेटची रीच वाढण्यासाठी पण, आणि कमी वेळाचं आहे. लोकांना टेस्ट मॅचेस मध्ये तेवढी इन्व्हेस्टमेंट जी 5 दिवसांची म्हण किंवा 3-4 जे काही दिवस मॅच चालते ती सगळ्यांना पॉसिबल नसते. सो तुला एक क्विक रिझल्ट बघायला मिळतो. क्रिकेट वगैरे करत असतात त्यांच्यासाठी टेस्ट मॅच ठीक आहे, म्हणजे T20 ठीक आहे. अच्छा, तू तसं सांगतो नवीन लोकांना अट्रॅक्ट करायला म्हणून, किंवा इन जनरल T20 इज द बेस्ट फॉर्मॅट. T20 इज दॅट, आणि आता ऑलिम्पिक मध्ये पण T20 त्यामुळेच घेतलं, ते पॅलेट्स आहे, सगळ्यांच्या पॅलेटचं क्रिकेट आहे T20 क्रिकेट. सो त्यात ह्या सगळ्या टीम्स एकदम फिट बसतात. आणि तू बघशील तर अगदी 7चा वर्ल्ड कप जो बघशील T20चा, त्यात झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाला हरवलं होतं, बांगलादेशने वेस्ट इंडिजला हरवलं होतं, त्यानंतर नेदरलँड्सने 2 वेळा इंग्लंडला हरवलं 2014 वगैरे, आणि आयर्लंडने ऍट टाइम्स खूप चांगलं खेळलं जेवढं आपल्याला माहिती. पण आताच्या डेटला बघशील तर आयर्लंडच्या खूप पुढे अफगाणिस्तान, जेव्हा की आयर्लंडचं क्रिकेट आधी सुरू झालं होतं. ते लोक 7 पासून खेळतात, जेव्हा बॉब बुलमर गेला होता तेव्हापासून ते लोक खेळतात. तेव्हा ते ओब्रायन ब्रदर्स, केविन ओब्रायन होता, तो नील ओब्रायन होता, आणि एक प्लेअर होता मला, ट्रेंट जॉन्सन त्यांच्याकडे प्लेअर होता, तो जाम भारी होता. एक तो त्यांचा एक टॉप बॉलर होता, ट्रेंट जॉन्स्टन, असं तोच त्यानेच ते पाकिस्तानला, बरोबर. आपण तिथे का गेलो. तर माझं म्हणणं आहे की अफगाणिस्तानची जी मॅच झाली स्पेशली, तर त्या मॅच मध्ये पण बघशील तर अफगाणिस्तान ती मॅच जिंकली होती, एका पॉईंटला आफ्रिका पण जिंकली होती, पण मग तेच आफ्रिकेने त्यांचं टेम्परामेंट दाखवलं हरण्याचं, आणि अफगाणिस्तान त्यांचं दाखवलं, त्यावेळी मॅच लूज करू शकतो. पण तुझ्या जो रनआउट झाला फजल्ला फारुकीचा, तो काय रनआउट होता. त्याला आधीच एकदा तू नॉन स्ट्रायकर होतास, तुला आधीच सुटायचं होतं, बॉल टाकला तुला पळायचंच होतं काही करून. सो 2 रन ऑन होते कधीही. सो जर तो थोडासा जरी विनिंग रन होता, सो तुला 100% जास्त द्यायचं होतं, पण ते नाही करता आलं. ते तेव्हा त्याच्या डोक्यात नसेल आता, बिर्याणी जास्त झाली. आणि काय बोलतो तुम्ही, विसरलो तुझ्या पंच, अफगाणिस्तान. आणि जेव्हा तू आफ्रिकेसारख्या टीम बरोबर, म्हणजे मोठ्या टीम बरोबर खेळतोस, आणि जेव्हा तू मॅच लॉंग घेऊन जातोस ना, आणि ती सेमीफायनल नसेल, आता आफ्रिका पण तिथे होऊ शकत होती.
जेव्हा तू मॅच डीप घेऊन जातो ना तेव्हा आफ्रिकाच वरचढ असणार आहे बरोबर कोणत्याही मोमेंटला, कारण की 1000 चान्सेस तुम्हाला नाही मिळणार त्यांच्या समोर. नंतर मिररने उचलून फेकलं ना तुम्हाला बाहेर. खरं, पण त्यानंतर पण त्याने गुरबाजने 3 6 मारले एक्झॅक्टली. सो मला वाटतं की ती मॅच अख्खी अफगाणिस्तानचीच होती, त्याच्या पद्धतीने खेळले ते पण शेवटी ते 4वर 4 6 कठीणच आहे रे मारला होता. आणि शेवटच्या बॉलला मला गुरबाजचं काय वाटलं, तो 4 मारायला गेला, त्याने 6 साठी ट्रायच नाही केलं. ते जेव्हा की त्याने 6 साठी ट्राय करायला जायला पाहिजे होतं. तुला काय माहित, एज लागून बॉल थर्ड मॅचच्या वरून जाऊ शकतो. सो त्याने 4 मध्ये गॅप मध्ये ढकला, तर टायच्या ह्याच्यात गेला, तो जिंकासाठी नाही गेला असं मला वाटतं. कदाचित तो वाईड पडला त्यामुळे पण झालं असेल. तो वाईड पडला एक्झॅक्टली. टाय करूया परत. पण तेच आहे पुन्हा, जर तू अजून चान्सेस देत गेला साऊथ आफ्रिकेला तर तुम्हाला ते नाही जिंकू देणार. तुम्ही त्यांच्यापेक्षा खालीच असत अजून टीम. सो ते डोक्यात आणलं पाहिजे की आपल्याला मुवमेंट सीज करायचं. आपण ते बोललो. म्हणजे तू अफगाणिस्तानचं बघशील, त्यांनी लास्ट वर्ल्ड कपला आपण T20 वर्ल्ड कपला त्यांनी न्यूझीलंडला हरवलं, त्यांनी ऑस्ट्रेलियाला हरवलं. सो त्यांनी 2 इतके मोठे त्यांनी काय म्हणतो ना ब्रेक केले. त्यानंतर तू त्या दिवशी पण बघशील तर मला नाही कळलं की सुपर ओव्हरला राशिद खान किंवा तो कोण तो आपला मुजबूर रहमान किंवा नूर अहमद एवढे चांगले त्यांच्याकडे स्पिनर्स आहेत, त्यांनी का नाही ओव्हर्स केलं मला नाही. ओमर जाईला दिली त्याने. ओमर जाईला दिली. फजलला फारुकी तरी पण ठीक आहे, तो यॉर्कर टाकतो, पण ओमर जाई यॉर्कर साठी फेमस. तो स्विंग बॉलर आहे किंवा तो मोर ऑफ लेंथ बॉलर, टेस्ट स्टाईलचा बॉलर आहे. कॉमेंटेटर्स पण तेच बोलत होते. तो त्या ओव्हरचा बॉलरच नाही, सुपर ओव्हरचा तो बॉलरच नव्हता, तो झालं. इव्हन त्याची न्यूझीलंडची मॅच केली ती चेन्नईत झाली, बॅटिंग मध्ये त्यांनी नूर अहमदला बसवलं होतं. सो त्यांचे काही डिसिजन्स एक तर मला खूप असे ब्लंडर्स वाटले. आणि आफ्रिकेची मॅच तर ते हँड्स डाऊन डिझर्व करत होते. आणि त्यांचा ग्रुप बघशील तर त्यांचा ग्रुप ऍक्च्युअली ग्रुप ऑफ डेथ आहे. त्या ग्रुपमध्ये न्यूझीलंड आहे, त्या ग्रुपमध्ये आफ्रिका आहे, त्या ग्रुपमध्ये अफगाणिस्तान आहे. सो तो कठीण ग्रुप आहे. बाकीच्या कोणत्याही ग्रुपमध्ये 3 चांगल्या टीम्स नाहीत, 2 चांगल्या टीम्स आहेत. सो शोअर शॉट हे येतात की ह्या 2 टीम्स येतात. ह्या ग्रुपमधून फक्त थोडं वर खाली होऊ शकतं ते काही जणांमध्ये. आणि ह्या तिन्ही पैकी कोणी बाहेर गेलं तरी पण वाईटच आहे. तिन्ही खूप अशा लोकांच्या जवळच्या टीम्स आणि थोडं ते काय म्हणतात सेकंड फेवरेट टीम आहे. सेकंड फेवरेट न्यूझीलंड असते, आफ्रिका असते, अफगाणिस्तान असते, पाकिस्तानची पण. सो त्या टीम मधून तिघांमधून कोणी बाहेर गेलं तरी इन जनरल ते वाईट होणार. आणि अफगाणिस्तानसाठी जेन्युइनली मला वाईट वाटेल जर ते. आणि ओपनिंगचं बघशील जर नाबी आला सेकंड सुपर ओव्हरला, राईट, सेकंड सुपर ओव्हरला झाला ना. नबी आला, त्याने 2 बॉल वेस्ट केले. गुरबाजला यायला पाहिजे होतं. गुरबाज इन फॉर्म होता, म्हणजे नाबी वाईट बॅट्समन आहे असं नाही म्हणत. ते वयामुळे तिला वाटत असेल. हा, एक तर ओमरचाही बरोबर बॅट्समन, कारण ओमरचाही हिट चांगले करतो. इव्हन राशिद खान पण हिट, नाबी पण आहे, पण आता वय झालं काकांचं, 41 वर्षाचा झाला. आणि नाबीने रिसेंट टाइम्स मध्ये एवढा काही भारी केलेलं नाही, पण जेव्हा की गुरबाज आपल्याला माहितीये केवढा इन्फॉर्म राहिलेला आणि केवढा तो कन्सिस्टंटली फ्रँचायझी क्रिकेट खेळलेला आहे. सो गुरबाजचा चान्स होता तिकडे पण असं मला वाटतं. आणि ते स्पिनर काने टाकला मला कळत नाही. राशिद खानने स्वतःवरती घ्यायला पाहिजे होती जबाबदारी, घाबरला, फाटली त्याची. तर मला 3 6 पडले ना सेकंड सुपर ओव्हरला, 3 की 4 केशव महाराजाच्या ओव्हर की त्याच्यावर ओमर जाईला मिलरने मारला. बऱ्यापैकी रन्स मारले. नंतर कोण आला होता? 25 की 23 का 24 त्यांनी 24 टू विन होते. एक्झॅक्टली. सो तू अफगाणिस्तानचं झालं आता. त्यानंतर नेपाळची जी मॅच झाली, नेपाळ आणि इंग्लंडची जी मॅच झाली, ती मॅच बघशील तर ती पण नेपाळ जिंकत होती भाई. 6 बॉल 10 होते भाई. 6 बॉल 10 होते. आणि त्यांनी आर्चरला मारला रे एका ओव्हरला. 42 ओव्हर घेऊन वाईट. पण सॅम करन त्या मॅचला चांगली बॉलिंगच टाकत होता. आधीचे पण ओव्हर्स त्यांनी बरे टाकले. त्या मॅचला त्यांनी त्यांचे 2 मेन बॉलर टार्गेट केले, आदिल रशीद आणि हे आर्चर. सो नेपाळने पण खूप चांगलं प्रूव्ह केलं स्वतःला. पण मग ते इटली सोबत हरले, म्हणजे ज्यांनी एक्झॅक्टली नेपाळ समोर इटली मिनोज आहे ना. इटली ही वीकर टीम आहे, ते चांगली. आणि इटली बद्दल एक स्टॅट काहीतरी असं आहे की गेल्या 2006चा वर्ल्ड कप ते लोक जिंकले फुटबॉलचा. अच्छा. त्यानंतर आतापर्यंत जेवढे वर्ल्ड कप झाले त्यात त्यांची क्रिकेट टीम जास्त वर्ल्ड कप मॅच जिंकली, कारण 3 वर्ल्ड कप क्वालिफाय तर झाले. सो इटलीची क्रिकेट टीम फुटबॉल टीमपेक्षा बेटर आहे. पण आपलं भारताचं पण इटली बरोबर जरा जवळचं नातं आहे. इफ यू मलोनीजी. मग इटलीची मॅच झाली. अजून तू कुठल्या मॅचेस बघितल्या असोसिएशनच्या भारी होत्या? एक तर नेदरलँड पाकिस्तान, वेस्ट इंडिज बरोबर, नेदरलँड पाकिस्तान, वेस्ट इंडिज स्कॉटलँड, ती पण चांगली मॅच झाली. ती पण 1 साइडेड नाही झाली. आणि इव्हन पाकिस्तान आणि युएसए ची मॅच, भलेही ती मॅच 1 साइडेड जिंकली पाकिस्तान, पण तरी युएसए वॉज इन द बॅटल असं मला काय नाही. 160 त्यांनी काहीतरी गेले, 30-40 बरोबर. ऑन पेपर नेदरलँडचा जो कॅप्टन आहे की बॉलर आहे, आय गेस मला वॅन बिक, तो बोलला की पाकिस्तान जिंकली नाहीये, आम्ही हरलोय स्वतःच्या चुकांमुळे. पण ठीक आहे,
लर्निंग कर्व असेल कदाचित ह्या सगळ्या टीम्ससाठी अजून पण तो. आणि पण मला हेच वाटतं की आता हे जे काही इनिशिएटिव्ह घेतले गेलेले 20 टीमचं ते आयसीसीने कंटिन्यू करावं. T20 वर्ल्ड कप कदाचित माहित नाही मला, पण म्हणजे वन डे साठी तुम्ही क्वालिफायर त्यांच्या करू शकतात मोठ्या, क्वालिफायर असतातच त्यांच्या. पण मला वाटतं की T20 साठी हे करेक्ट आहे 20 टीमचं मार्केटिंग, कारण त्याशिवाय ऑलिम्पिकला पण मग तसा रीच मिळेल असं मला वाटतं, क्रिकेटला ग्लोबल रीच मिळेल असं मला वाटतं. नाहीतर मग क्रिकेट मॅच फक्त इंडियातील लोक बघतील. जपानची वगैरे पण टीम आहे, क्वालिफाय नाही झालेत ते लोक, पण जपानची वगैरे पण टीम क्वालिफायर्स घेऊन झाली. माहिती जपानने काहीतरी त्यांच्या हाँगकाँग आहे, चायना हाँगकाँग आहे. बरोबर. जपानचीच काहीतरी मी जपानचा अंडर 19 वर्ल्ड कप मला आठवला, ज्यात त्यांच्या प्लेअरने सेंचुरी मारली होती. सॉरी राईट. सो एकंदर हा वर्ल्ड कप मला वाटतंय की असोसिएट नेशनच्या नावावरती असेल. येस येस असं मला वाटतंय. पण ते सुपर 8 आयसीसीने आधीच ठरवलेत कोण कोण येणार आहेत, टाइम टेबल पण आलंय त्यांचं. असं झालं की हे त्यांच्यासाठी केवढं डिसरिस्पेक्टफुल आहे भाई. त्यांना ऑब्व्हियसली त्यांना माहितीच असणार की असं असं आहे, पण कसं सांगू, तुम्ही आधीच ठरवताय की भाई हे लोक हरणार आहेत. खरं. आणि ते जे मार्केटिंग चालते की 300 पहिले कोण बनायगा वगैरे, ते पण खूप असं फॉल्स मार्केटिंग आणि मला खूप विचित्र मार्केटिंग वाटतं की त्याच्यामुळे एक तर तुम्ही त्यांचा एकदम मोराल डाऊन करताय, तर त्यांना हिंदी कळत असेल तर, आणि ते काय चुकीचं आहे माझ्यामध्ये. पण ठीक आहे, ते हा डिसिजन ती बरं आहे की ऍटलीस्ट ह्या सगळ्या टीम्स खेळतात आणि ते कंटिन्यू करावं असं मला वाटतं. इंडिया नामिबिया मॅच वर येऊया आता. इंडियाने 7 ओव्हरमध्ये 100 रन्स ठोकलेले काल. थँक्स टू ईशान किशन, संजू सॅमसनचे 7 बॉल 22. काल अभिषेक शर्मा इंजर त्याचं पहिलं रिपोर्ट करावं त्यामुळे नव्हता, आणि सॅमसनने काल दाखवलं होतं की भाई तो जागा डिझर्व करतो. तो सरप्राइझिंगली खूप चांगला खेळायला लागला, पण व्हेरी एक्सपेक्टेडली तो लवकर आउट पडला. सो त्याचा एक तर इश्यू नाही कळत मला, तो जो काय त्याचा फ्लिक शॉट त्याचा तो काय वर्क होत नाहीये, काहीतरी झालं त्याचं. एकतर मला कळत नाही की तू फॉर्म मध्ये नाहीयेस तर तू स्वतःच्या टायमिंगवर एवढा जास्त विश्वास नाही दाखवला पाहिजेस, राईट, की तू फ्लिक करशील आणि 6 जाईल. तू थोडीशी पॉवर त्याने लावली असती, कारण की हार्डली 5-10 मीटर आज त्याचा कॅच पकडला, जास्त लांब नाही, पण ती लेंथ पण त्या शॉर्ट ऑन नव्हती. थोडासा बॉल खालीच ठेवायचा होता एनी हाव, पण तो माहित नाही तिथे मारायचा बॉल तिकडे कुठेतरी. एक्झॅक्टली. सो तो त्याने थोडं ठेवून, कारण की आलेले रन्स बरं, 7 बॉल 22 त्याचा स्कोर होता. आधी जो 2 की 3 6 मारून झालेला, 1 4 गेलेला त्याचा, 2 पुल शॉट मारले त्याने, कडक मारले भाई. सेकंड पहिला 6 मारला स्ट्रेट. टायमिंग, तेच म्हणतो टायमिंग सगळं. या टीमचा सगळ्यात बेस्ट बॅट्समन तुम्हाला वाटत होता काल? त्याने स्टार्ट केलं होतं. ही हॅड टू बी बाबर आझम काल. त्याने थोडंसं, पण ठीक आहे, आता अभिषेक शर्मा आल्यावर पुन्हा बसवणार त्याला, कदाचित रिंकूला बसवतील आणि अभिषेक शर्मा आणि सॅमसनला ओपन करून ईशानला वन डाऊन टाकतील. ईशान एवढा फॉर्म मध्ये, त्यामुळे त्याची ऑर्डर हलवणं कितपत, पण तो वन डाऊनला जास्त सक्सेसफुल झाला होता ना त्याला नंतर. पण आता तो ह्याच्यात आहे ना, फ्लो मध्ये आहे ना आता. पण ईशान किशनने जी बॅटिंग केली, त्याने जे स्मिथ नावाच्या एका प्लेअरला 4 6 मारलेत लागोपाठ, आणि एक नंतर 4 पण मारला. सो ईशान किशनची बॅटिंग काल माझ्या मते असं काय म्हणतो ना, बॉने ही भगवान आहे. तर हे हा बोलला, ह्याच्याशी माझा संबंध नाही. क्रिएटिव्ह, अरे बुमरा बोलून झालाय आपलं काय, बुमरा बोलून झालाय. तर त्याने जी बॅटिंग केली ती खूप ब्लिस्टरिंग नॉक होता, खूप असा पण तो जी ट्रॉफी स्मॅट जिंकलाय, सय्यद मुश्ताक अली जी जिंकला, तेव्हापासून तो तसाच खेळतोय. नाही, ईशान इंजिनियर पण असाच खेळायचा. इट्स जस्ट दॅट मला वाटतं की त्याचा गेम स्पिनर्स जेव्हा चालायला लागतात त्याचा गेम वीक आहे जरा, मला असं वाटतं. म्हणजे तो स्पिनर्स खेळतो जस्ट लाईक एनी अदर बॅट्समन इन इंडिया नाव. खरंय. हा, त्या विषयावर ते पण येऊच. तर जसा ईशान किशन आउट झाला, त्याने तिलकने काहीतरी पार्टनरशिप टाकली 70-80 रन्सची. तिलक वर्माचं काहीतरी करा बाई. तिलक वर्माचं मला असं वाटतं की तो जरा अगेन्स्ट द हे खेळतो. मला वाटतं की जसं की टीम भारी खेळते तर तो जरा वाईट खेळतो, टीम वाईट खेळते तो काहीतरी चांगला खेळतो. सो तो असं काहीतरी मध्ये खेळतो. सो काल ईशान किशन तेव्हा ठीक होतं, कारण ईशान असताना त्याने ऑब्व्हियसली थोडंसं स्लो खेळणं नेसेसरी होतं, स्लोपेक्षा विकेट न टाकणं नेसेसरी होतं. त्याने एक शॉट मारला रे पुढे येऊन, त्याने कव्हर्स मध्ये मारला, कडक मारला त्याने, कडक. म्हणजे तो का टीम मध्ये त्यावरून कळतं की भाई, पण त्याचा आवडता टीम मध्ये काय आहे पण विचारायला लावलं. 25 वगैरे पहिल्या मॅच काहीतरी 25 रन्स मारले. सो मला एक तर त्याचा गेम जरा मला हे वाटतो कुठेतरी फसलेला. आता पुन्हा त्याचं की त्याला विराटचा टेम्पलेट दिलाय फॉलो करायला, जे काय असेल, पण विराट कन्सिस्टंटली मोठी इनिंग तरी खेळायला. एक्झॅक्टली. सो ऍटलीस्ट त्याने ते तरी केलं पाहिजे, कन्सिस्टंटली एकदम मोठी इनिंग तरी खेळ.
मग अख्खी इनिंग तरी अँकर कर किंवा मग तू फ्लो मध्ये खेळ. मग जसं की सूर्या खेळतो, काल नाही खेळला, तर काल त्याने 12 बॉल 13 मारले. सो जसा ईशान किशन आउट झाला, 7 ओव्हरला 104 रन्स होते आपले आणि नंतर 12 ओव्हरला 124 झाले आपले. जेव्हा तो आपला आला उस्मान तारिक, आपला मॅरिस काय इरास्मस त्यांचा कॅप्टन नमिबियाचा. सो तोवर इंडियाने 5 ओव्हरला फक्त 20 रन्स काढले आणि 2 विकेट टाकल्या, ज्यात सूर्याची विकेट गेली आणि तिलकची विकेट गेली. सो अख्खी ती जी फेज होती. तर आता जो एक कन्सर्न आहे इंडियाचा की इंडिया स्पिन खरंच बरी खेळते की नाही खेळत, त्याबद्दल काय वाटतं तुला? काय नाही खेळत. हा मला नाही घेत. गेल्या 10 वर्षात जर तू बघशील, मी 10 वर्षच म्हणेन, कारण की तेव्हापासून जे टर्निंग विकेट्स तयार झालेत, इव्हन टेस्ट मॅच मध्ये म्हण वगैरे, आणि आता जे काही ह्या वर्ल्ड कप मध्ये चालू आहे इंडियाचं, की जेवढं बोललं जायचं सचिन द्रविडच्या काळात दे आर द बेस्ट इन बिझनेस की स्पिन खेळण्याच्या बाबतीत, आता ते नाही बोलू शकत आपण. म्हणजे ऑब्व्हियसली पूर्ण जगापेक्षा आपण ठीकठाक खेळतो, पण आपल्याला आपण लहानपणी जे बघितलं की टेस्टमध्ये सचिन द्रविड कसे खेळायचे, स्पिनला लक्ष्मण कसा खेळायचा, तर ती कॅपेबिलिटी आता नाही दिसत. ऑब्व्हियसली त्यात T20चा पण खूप मोठा हात आहे, IPLचा पण खूप मोठा हात आहे, पण माहित नाही, दॅट इज हाऊ गेम इज इव्हॉल्विंग नाव, आय थिंक. पण मला तेच वाटतं की इंडियामध्ये बघशील तर सूर्यकुमार यादव, तो एक लेफ्ट आर्म स्पिनर जसा खेळतो, ते सोडलं तो स्पिन चांगला खेळतो माझ्या मते, जेवढं मला माहिती आहे. आणि रोहित शर्माचा जो चेन्नईला 160 रनचा नॉक आला होता, तो ज्यात त्याने बसून बसून स्वीप शॉट्स मारले होते, असे तू 2-3 काही इन्स्टन्सेस सोडले तर इंडिया मेजरली स्पिन अगेन्स्ट फसलेली आहे. म्हणजे तू 16चा वर्ल्ड कप आठवशील जेव्हा धोनी कॅप्टन होता, तेव्हा पण तुला लक्षात असेल तर धोनी आहे. तेव्हा इंडियाची न्यूझीलंड सोबत पहिली मॅच झाली होती, मला अजूनही लक्षात आहे. आणि इंडिया त्या वर्ल्ड कपला हॉट फेवरेट होती. आपण सेमीजला हरलो वर्ल्ड कपला, इंडिया हॉट फेवरेट, इंडियाचा वर्ल्ड कप होता. त्यात नागपूरला पहिली T20 मॅच होती, त्यात सँटनरने जी बॉलिंग केली होती इंडिया 80 रनला ऑल आउट झाली होती. सो तू तेव्हा पण बघशील तर इंडिया जेव्हा स्पिनिंग ट्रॅक बनवते, इंडियासाठी तो ग्रेव्हयार्ड ठरतो. म्हणजे तू जेवढं बघशील तर म्हणजे काहीतरी स्लो ट्रॅक्स वगैरे 2012 पासून जे काही चालू झालं, 23ची फायनल असो. तर माझं म्हणणं आहे की इंडियाने स्पिन खूप भारी खेळावं किंवा इंडियाने ट्रॅक जरा विचार करून बनवावा. म्हणजे ऑब्व्हियसली इंडिया हॅज वरुण चक्रवर्ती किंवा कुलदीप यादव पण आपल्याकडे, अक्षर पण आपल्याकडे, पण बॅट्समॅन्सला पण खेळायचंय, तुम्ही हे पण लक्षात घ्या. आणि सूर्या जसा काल खेळत होता सुरुवातीपासून, माझं असं झालं की नाही आज नाही चलेगा भाई, आणि तो आउट झाला लेफ्ट आर्म स्पिनरला स्टम्पिंग. खरं. तर मग एका पॉइंटला इंडिया असं वाटत होतं की 250 करेल, मग एक पॉईंट असा 300 पण वाटलेला सुरुवातीला. मग एका पॉइंटला ते करतात प्रमोशन, पहिले 300 कोण मारेगा, इंडिया मारेगा. इंडियाने 292 मारलेत ना कधी, 297 बांगलादेश. तर ते झालं होतं. आणि त्यानंतर 100 आपल्याला एका पॉइंटला वाटतं 200, 250, 300 मारतील. एक पॉईंट असा आला की मला वाटलं इंडिया 175 पण नाही मारत, पण नंतर आला आपला क्लच गॉड हार्दिक पांड्या. तर हार्दिक पांड्याने कालची बॅटिंग केली, त्यात लागोपाठ 2 6 पडले. एक दुबईने मारला जो 107 मीटरचा गेला, मग हार्दिक पांड्याने म्हटलं मी पण मारणार, आणि त्याने 109 मीटरचा 6 मारला. सो काल इन जनरल हार्दिक पांड्याची बॅटिंग जी होती ती खूप मला अशी काय म्हणतो ना, इट वॉज व्हेरी हार्दिक पांड्या काइंड ऑफ बॅटिंग. म्हणजे त्यासाठी त्याला आधीपासून ओळखलं जायचं. खरं 2017च्या चॅम्पियन्स ट्रॉफी पासून. खरं, नॉट बाय जडेजा, पण ठीक आहे. तर हार्दिक पांड्याने जी काल बॅटिंग केली तर त्यात त्याने एकतर मॉन्स्टरस त्याने हिट खूप मारले काल, पण इन जनरल काल त्याने थांबून पण तो जरा खेळला स्टार्टला. त्याने दुबे सोबतची पार्टनरशिप टाकली, 81 रनची काहीतरी पार्टनरशिप झाली होती दुबे आणि त्याची. आणि हार्दिक पांड्याने 28 बॉलात 52 रन मारले, त्यात त्याने 4 4 आणि 4 छगे मारले. आणि दुबे पण काहीतरी 6 मारून 2-3 4 मारले त्याने. पण ते नामिबिया होते म्हणून इनफ स्कोर होता, पण त्या जर कोणती मोठी टीम असली तर मग थोडे आपले कपाळात आले असते काल. एक्झॅक्टली. आणि जेव्हा हार्दिक पांड्या गेले तेव्हा 18 ओव्हर 204 रन्स काहीतरी होते. सो तरी पण इंडिया 230च्या आसपास जात होती. पण मग नंतर शेवटच्या 2 ओव्हरला रिंकूने दुबेला रनआउट केलं, श्रीमंत रिंकूने. तर दुबेला रनआउट केलं आणि स्वतः पण तो आउट झाला. ऍक्च्युली रिंकूने स्वतःची विकेट टाकली पाहिजे, कारण की दुबे उचलून फेकत होता, 2 6 वगैरे मारलेले त्याने चांगले. आय गेस ओव्हरऑल बॅटिंग ठीकठाकच झाली इंडियाची, ओपनिंग आणि सुरुवात सोडता, नंतर थोडं फसलेली. तू बघशील तर ईशानने काहीतरी ह्याने काहीतरी 28 बॉल किती मारले, 28 बॉल 52 मारलेत. ईशानने काहीतरी 61 मारले 24 बॉलात, आणि सॅमसंगने मारले 7 बॉल 22. सो तू बघशील तर या तिघांनीच मिळून 60 बॉलात ह्यांनीच तिघांनी मिळून काहीतरी 130-140 मारले असतील. सो बाकीच्या बॅट्समॅन फक्त 60 बॉलात 70-60 रनच मारलेत, 65-70 रन मारलेत. एक्झॅक्टली. नंतरच्या 5 ओव्हरमध्ये 16 की 17 डॉट बॉल आलेत. कधी म्हणतोस? 16 की 17 डॉट बॉल. शेवटच्या 2 ओव्हरला फक्त पहिल्या 10 ओव्हर मध्ये फक्त 11 डॉट बॉल होते.
नंतर मधल्या 5 ओव्हर्समध्ये काहीतरी बरेच डॉट्स आले, नंतर शेवटच्या 2 ओव्हर खूप डॉट्स आले. सो इंडियासाठी जरा मला वाटतं ट्रिकी सिच्युएशन आहे आता, कारण आता पुढची मॅच पाकिस्तान बरोबर आहे आपली. ही मॅच ठीक आहे, हरलो तरी पण ठीक आहे माझ्या मते. पण नंतर सुपर 8 मध्ये तू गेलास तर आफ्रिकेकडे केशव महाराज आहे, शम्सी आहे, न्यूझीलंडकडे सँटनर आहे, राईट. आणि नंतर अजून ऑस्ट्रेलियाकडे तिसरा देश कोणता आहे? ऑस्ट्रेलियाकडे झॅम्पा खेळतो ना, पण T20 झॅम्पा, पण त्यांचा एकच प्लेअर आपल्याला काफी आहे, ट्रॅव्हिस हेड. पण नाही, तो नाही चालणार आता, रोहित शर्मा नाही. असो, पुढची मॅच पाकिस्तान बरोबर आहे आणि पाकिस्तानकडे खूप स्पिनर असतात, त्यामुळे पण स्पिनर्स आहेत बाई, त्यामुळे थोडं टफ होऊ शकते ती मॅच जर अशीच बॅटिंग राहिली स्पिनर्स समोर. तर एक हार्दिक पांड्या सोडून मला एवढं कोणी कम्फर्टेबल नाही वाटत आता इंडियामध्ये स्पिन अगेन्स्ट. मला जेवढं माहिती सूर्याचा गेम चांगला, पण सूर्या लेफ्ट आर्मला फसतो जरा, आणि संजू सॅमसनचं माहिती तो मला पर्यंत पोहोचतच. अभिषेक शर्मा आहे तो सगळ्यांना सेमच खेळतो, त्यामुळे तो तिलक वर्मा ऍक्च्युअली स्पिन बरा खेळतो. पण त्याचा इन जनरल गेम स्टाईल त्याची जरा कन्फ्युजन होती मला वाटतं. आणि श्रीलंकेमध्ये ना गेम, तिथे थोडा होणार टर्न, आणि तिथे ग्राउंड पण मोठा. तिवारीची रील बघितली असते वाटतं. मी नाही, कोण नाही तिवारी, कुठला तर नाही तिवारी, पकडा गया. पण इन जनरल मला माहिती असेल की लहानपासून क्रिकेट बघतो, बांबुला गॉल ब्रो, जयवर्धने ब्रो, जयसूर्या ब्रो. मी मित्रा जेव्हापासून तू चड्डी घालत नाही मी क्रिकेट फॉलो करतो माहिती का. ठीक आहे, चल इंडियाच्या बॉलिंगवर. इंडियाने बॉलिंग सुरू केली तर नमिबियाने मला असं वाटतं की पहिले 6 ओव्हर त्यांनी 56-57 रन मारले आणि 9च्या आसपास रन रेट होता त्यांचा. पण मग नंतर माहित नाही, तेच आहे पुन्हा, नंतर मग वरुण चक्रवर्ती आला आणि त्याने फक्त 2 ओव्हर टाकले, 7 रन दिले, 3 विकेट. सो त्याने अख्खी मॅच तिकडे फसवून टाकली होती, त्यांची संपवली होती मॅच तिथे. बाकी मग हार्दिकने 2, अक्षरने 2 काढल्या, बुमराने 1 काढला, बुमरा 1, आपला कोण तो दुबे 1 आणि अर्षदीपने 1 काढला. बुमरा काल जरा बरा बॉलिंग टाकत खेळलाच काल इन जनरल. असा थोडा काय माहित आउट ऑफ टच वाटतंय बुमराचं, माहित नाही, रिदम मध्ये नाही वाटत मला. आता मोठ्या टीम सोबत मोठ्या टीम बरोबर एक्झॅक्टली कळेल की त्याचा टेम्परामेंट कदाचित बदलेल मला वाटतं. त्यांच्याकडनं फ्रायलिंग त्याला आपण कधी असं हे नाही करू शकत की अंडर काय म्हणतात त्याला आपण तू डिस्कार्ड नाही करू शकत. डिस्कार्ड नाही करू शकत कधीच, कारण तो ऑब्व्हियसली आता लेजंड्सच्या लिस्ट मध्ये तो. खरं. येस. पण आता मला वाटतं की पुढची जी मॅच आहे पाकिस्तान सोबतची जी मॅच आहे त्यामध्ये कदाचित एक स्पिनर वाढेल, कदाचित कुलदीप टीम मध्ये येईल मला वाटतं, इन प्लेस ऑफ अर्षदीप असं मला वाटतंय. आणि सॅमसनच्या जागी पण खेळतील कुलदीपला नाही, पण एक त्यांना बॅट्समॅन कसं कमी करते. सो चालेल सॅमसंगला लूज करणं चालेल, आणि कदाचित रिंकू किंवा सॅमसन पैकी एक जण बाहेर झाले असं मला वाटतं. सो यू नेव्हर नो. रिंकूला आय गेस बसवलं पाहिजे आता, थोडं त्याने डोमेस्टिक खेळावं, जाऊन थोडं अजून टच मध्ये यावं. ठीक आहे, एवढं काय 2 इनिंग वाईट एवढं काय. अरे नाही, पण त्याचा बघा एकच नॉक मला आठवतं आता रिसेंट न्यूझीलंड विरुद्ध जो बरा खेळला तो, त्याच्याऐवजी मला रिसेंट नॉक त्याचे चांगले बॅटिंगच येत नाही करायला, ते पण आहेच. सो ठीक आहे, रिंकू किंवा त्याचे पैसे काढून तुझ्या फायनान्शियल स्टँडर्डचा नाहीये, होता आता नाहीये प्रॉब्लेम, तुझा प्रॉब्लेम होता. ठीक आहे, तर आपण त्यांच्या थोडं प्लेयरची नावं सांगूया. नमिबियाच्या एक फ्रायलिंग नावाचा त्याने 29 केले, स्टिन कॅम्पने 22 केले, आणि इरॅस्मसने ज्याने बॉलिंग करताना 4 विकेट काढल्या, 20 रन्स देऊन. त्याच्या बॅटिंग मध्ये त्याने 2 6 मारले, 1 6 थोडा मला रिस्की शॉट पोहोचला, पण सेमच शॉट नंतर मला, पण तो कडक टाइम केलेला त्याने, मस्त पण करेक्ट होती. स्पिनरच्या अगेन्स्ट मारलं त्याने. पण तेच आहे, ते लोक काय म्हणतात कॅपिटलाइज नाही करू शकले त्यांच्या स्टार्ट्सवर, आणि मग त्याने जे प्रॉमिसिंग नॉक्स केले. सो तुला असं वाटतं की ह्या टीम मध्ये पोटेन्शियल आहे अजून ते टेम्परामेंट नाही, आणि एक्सपिरियन्स पण एक्सपिरियन्सचा मुद्दा वाटतो मला थोडा, की या सिच्युएशन मध्ये कसं खेळलं पाहिजे, त्या सिच्युएशन मध्ये कसं खेळलं पाहिजे, नर्व्स होल्ड करणं जे असतं ते नाही, नर्व्स होल्ड करणं. तर ते झालंय. हार्दिक पांड्या कालचा मॅन ऑफ द मॅच होता, ऑब्व्हियसली इट वॉज व्हेरी ऑब्व्हियस, कारण त्याने 2 विकेट पण काढले आणि त्याने बॅटिंग पण चांगली केली होती. बरोबर. येस. सो आय गेस ओव्हरऑल बघायला तर ठीकठाक चालू आहे. इंडिया पोहोचली आता पुढच्या राऊंडला, 2 मॅच जिंकलोय, 90 रनने. सो इंडिया इज इन द सेफ प्लेस. बट पाकिस्तानच्या मॅच बद्दल वाटतं मला इन जनरल असं वाटतं की आपण ज्या पद्धतीने त्याच्याबद्दल आधी बोलत होतो की काय त्याचे पॉलिटिकल टेन्शन म्हण किंवा हगले ना हे जे काय असेल पाकिस्तानने ऍक्सेप्ट केलंय, नंतर त्यांनी जे काय
थूक के चाटा उन लोगों ने, हे जे काही सगळं चाललंय. माझं म्हणणं ह्यानंतर पण स्टार स्पोर्ट्स ज्या पद्धतीने ब्रँडिंग करतं मॅचचं, मला वाटतं की त्या ब्रँडिंगमध्ये मला इश्यू आहे. मला असं जेन्युअनली असं वाटतं की तुम्ही हे खूप हिपोक्रेटिकल आहे असं मला वाटतं. एकीकडे तुमचे प्लेयर स्टँड घेतात की हँडशेक नाही करायचं किंवा नाही खेळायचं आणि तुमचं डिफेंड करतात कॉमेंट्रीमध्ये पण, आणि एकीकडे तुम्ही त्याच मॅच बद्दल बोलताय ह्याच्या एवढं, आणि आता आपण त्याच बद्दल बोलतोय. काय पॉईंट हे केवढं हिपोक्रेटिकल आहे की आपण कॉन्टेंटसाठी कुठल्या लेवलला चाललोय. पण ते मला असं जेन्युअनली वाटतं इंडिया पाकिस्तान गिव्स यू दॅट अटेन्शन, इंडिया पाकिस्तान ब्रिंग्स इन दॅट मनी ना. पण मला इश्यूच तो आहे की आपण एका पॉईंट नंतर ते जे क्रिकेट वर घेऊन जातो ना, म्हणजे जसं की फॉर्मॅलिटी म्हणून तुला खेळणं ठीक आहे, तुम्ही या खेळा मॅच बद्दल जी चर्चा व्हायची ती होते, पण त्याची जी हवा आणि त्याचे बज क्रिएट करणं ना, मला हे जरा डिसरिस्पेक्टफुल वाटतं टू द आर्मी. मला जास्त ह्याचा प्रॉब्लेम आहे. मला ऑनेस्टली पर्सनली माझं हे ओपिनियन आहे. आपण नको करूया एवढी पुढचा नको करूया. नाही आपण तर खूप स्मॉल क्रिएटर्स आहोत माझ्यामध्ये क्रिएटर्स. मला वाटतं की स्पोर्ट्स चॅनल्स वरती वगैरे तिची एकतर मला इतकं ते बोरिंग आणि इतकं भकास वाटतं ना, तेच त्याच मॅचेस तेच. आता विराट कोहली पण पकडा असेल त्याच्या त्या 6 बद्दल ऐकून, त्याच्या इनिंग बद्दल ऐकून, इव्हन अजून कुठली आता रिसेंटली एशिया कप बद्दल ऐकून, आणि त्या साहबजादा फरहानची मारून मला तेच आपण करतो असं मला वाटतं. आणि इन जनरल हा जो लूप आहे की आपण ज्या मॅच कडे आपल्याला बघायचं पण नाहीये त्याच मॅच बद्दल की हीच सगळ्यात मोठी मॅच आहे. हा सगळ्यात काय म्हणतो ना हिपोक्रेटिकल. नाही मला काय वाटतं हे सगळं तेव्हाच थांबेल जेव्हा मोदीजींचं स्वप्न पूर्ण होईल, अखंड भारत. अरे बाप हे जे काय असेल, पण मला वाटतं की हा अख्खा मीडियाचा अप्रोचच मला खूप चुकीचा वाटतो. खूप कन्व्हिनियंट अप्रोच मीडिया घेतं असं मला वाटतं. मीडिया म्हणजे स्टार स्पोर्ट्स वगैरे, स्टार स्पोर्ट्स स्पेशली त्याच मॅच बद्दल बोलणं, त्याच मॅचचं ब्रँडिंग, पुढे जाऊन कोलॅब वगैरे करायचं असेल तर आपण इथे चॅनलचं नाव बीप करूया. पोचतील का लोक आपल्यापर्यंत? स्टार स्पोर्ट्स ऑब्व्हियसली जतीन सगळे स्टार स्पोर्ट्स. मला वाटतं की हे खूप हिपोक्रेटिकल आहे माझ्या मते. केस वगैरे नाही मी तर बीप करतो. आपलं ओपिनियन भाई आहे की मला असं वाटतं की हे जेन्युइनली चुकीचं, बाकी काही नाही. वाटतं की आर्मीचा सगळ्यात मोठा अपमान हा आहे मला वाटतं की देशाच्या प्राईडचा वगैरे, की तुम्ही ह्या मॅच बद्दल खूप जास्त हवा तयार करणं, न खेळणं वॉज नेव्हर अन ऑप्शन असं मला वाटतं. कारण ते खूप फॉर्मॅलिटी एका टुर्नामेंटला खेळावं लागतं. बायलॅटरल्स इज ऑब्व्हियसली युअर चॉईस, पण टुर्नामेंटला न खेळणं इज नॉट इन युअर हँड्स. तिथे खेळणं ठीक आहे, पण त्याच मॅच बद्दल चर्चा करणं हा तुमचा चॉईस आहे जो तुम्ही निर्माण करताय. आणि आपण इंडिया पाकिस्तानवर नको, मी तर नाही करत, तू करतोस पॉडकास्ट. एक नवीन माणूस बोलवायच्या तयारीत बोलव तू. ओके तो त्याबद्दल जरा बेटर रिव्हील करूया. नको आता नको सांगूया, जर नाही आला तर ठीक आहे. तर आमचा एक मित्र आहे सर नको. तर इंडिया पाकिस्तानची मॅच होते, एक तर सरप्राइझिंग आहे, पण त्यात आम्ही अजून एक सरप्राईज आणतोय की आम्हा दोघांना बघून पकलेल्या ऑडियन्ससाठी, आम्हा दोघांना बघून स्किप करणारे ऑडियन्स नाहीये, पण हा अनाऊन्स करून टाकतो. आम्हा दोघांना आमच्या दोघांची थोबाडा बघून स्किप करणारे ऑडियन्ससाठी, आम्हा दोघांना म्यूटवर टाकलेल्या ऑडियन्ससाठी आम्ही एक तिसरा माणूस तुमच्या गर्लफ्रेंड बघते का एकटी नाहीये ना यार. तर आम्ही एक तिसरा माणूस घेऊन येतो तुम्हाला पकवायला, जो क्रिकेट बद्दल आमच्यापेक्षा जास्त एक्सपर्ट आहे असं त्याला वाटतं. खरोखर नाही येणार जर तू येणार, त्याला घेऊन येतो आणि तुम्हा सगळ्यांना काय म्हणतो एक सरप्राईज असेल छोटस. जर तो आला तर, अजूनही कन्फर्म नाहीये, 1-2 दिवसात आम्हाला कळेल की तो येणार आहे की नाही. आणि इंडिया पण श्रीलंकेला जाते की नाही जाते आता जातेच आहे. आणि तुम्हाला अंदाज असेल की कोण येणार आहे तर तुम्ही आम्हाला कमेंट्स मध्ये सांगा. कोण येऊ शकतं, आमची पोस्ट बघता, आमची रीच बघता, कोणाला बोलू शकतो. शाणा हो गया तू, शाणा तो येतोय असं नाहीये, तुम्ही गेस करू शकता. सो कमेंट्स मध्ये सांगा की कोण असेल गेस्ट, तुम्हाला माहिती असेल तर. आणि कालच्या मॅच बद्दल इंडियाच्या काय वाटलं तुम्हाला नामिबिया विरुद्ध, ते सुद्धा आम्हाला कमेंट्स मध्ये कळवा. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, मांडीला खाजला क्रिकेट. आणि पुढचा व्हिडिओ बघायला विसरू नका. येस, क्रिकेटवरचा पहिला मराठी पॉडकास्ट. येस.